नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत मिळणार 4 लाख रुपये अनुदान याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत कशा पद्धतीने 4 लाख रुपये अनुदान दिले जातोय तो या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत मिळणार 4 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज। बघा संपूर्ण सविस्तर माहिती। केंद्र सरकारच्या मागेल त्याला विहीर या महत्त्वपूर्ण शेतकरी कल्याणकारी योजनेत अलीकडेच मोठे बदल करण्यात आले आहेत। या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल। बघा, वाढलेले अनुदान मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानात प्रचंड वाढ करण्यात आली आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी केवळ 3 लाख रुपयापर्यंतच अनुदान मिळत होते, परंतु आता त्यात वाढ करून ते अनुदान 4 लाख रुपये करण्यात आलेला आहे। वाढत्या खर्चाचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। शेतकरी अर्जदार, बघा यांना आवाहन, सरकारने या योजनेसाठी जास्तीत जास्त शेतकरी अर्जदार यांनी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन केले आहे। ही योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत राबवली जात असून प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावे लागतात। अनुदान वाटपाची पद्धत कशी आहे बघा, मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान एक रकमी न देता ते टप्प्याटप्प्याने दिले जाते। अर्जदारांना योजनेची मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण रक्कम जी आहे ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात नाही, तर ती 4 ते 5 टप्प्यामध्ये जमा केली जाते। बघा, जी अनुदानाची रक्कम आहे त्या अर्जदारांना मंजुरी मिळाल्यानंतर जी संपूर्ण रक्कम असते ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये एकदमच जमा न करता 4 ते 5 टप्प्यामध्ये या ठिकाणी जमा केला जातोय। बघा, अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा लागेल। तेथील कर्मचाऱ्यांकडून त्यांना योजनेची संपूर्ण माहिती मिळेल आणि त्यानंतर त्यांना या योजनेचा अर्ज करता येईल। बघा, मागेल त्यांना मिळणार विहीर। अशा प्रकारे मागेल त्याला विहीर योजनेत झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी समुदायाचे पालकत्व केले जात असून त्यांच्या विकासाला या ठिकाणी प्राधान्य दिले जात आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूणच त्यांच्या बँक खात्यामध्ये 4 ते 5 टप्प्यामध्ये हे या ठिकाणी एकूणच जी संपूर्ण रक्कम असते ती रक्कम या ठिकाणी जमा केली जाते। शेतकरी अर्जदारांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा। एकूणच अशा पद्धतीने मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत मिळणार 4 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज। म्हणजे कशा पद्धतीने अर्ज करायला पाहिजे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।